पवित्र स्वर्गीय देव, नासुरी येशू ख्रिस्ताच्या पवित्र नावात आज आम्ही तुझ्या चरणाशी दीन अंतकरणाने आलेलो असताना आमची प्रार्थना स्वर्गात ऐकण्यात येत आहे. प्रभू, आम्ही तुला धन्यवाद देतो. ज्या ज्या वेळेस आम्ही आमच्या स्वर्गीय बापाला हाक मारतो, ज्या ज्या वेळेस त्याला आम्ही आबा बापा म्हणून आम्ही त्याच्याकडे कागाळी करतो, त्या वेळेस आमचा स्वर्गीय बाप आमच्या प्रार्थनेला उत्तर देतो. आज प्रभू, तुझी लेकरं तुझ्या चरणाशी एकवटलेली आहेत. या सायंकाळच्या समयी अंतःकरणापासून आम्ही तुला हाक मारतो. आज रात्री आम्हा प्रत्येकाची भेट घे. तुझ्या उपस्थितीने ही जागा ओतप्रोत भरून जाऊ दे. प्रभू, तुझ्या पवित्र आत्म्याची नदी इथं वाहू दे. विझलेले दिवे पुन्हा एक वार पेटले जाऊ देत. एक एक व्यक्तीच्या जीवनात स्वर्गीय देवाचा अग्नी सामर्थ्य आज रात्री उतरून येऊ दे. निराश आणि खिन्न मनाच्यांना आनंदी कर देवा. आजची रात्र तुझ्या गौरवाची होऊ दे. माणसाचं नको देवा गौरव, इथं कुठल्या व्यक्तीचं इथं गौरव नको देवा. जो माझा परात्पर जिवंत देव आहे, त्या स्वर्गीय बापा येशूच्या नावात तुझं गौरव इथं होऊ दे. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो. आमचा विश्वास आणि आमची खात्री आहे, ओठ माझे पण प्रत्येक शब्द स्वर्गीय राजा सणावरून येत आहे. तुझ्या शब्दाने, तुझ्या वाणीने आज प्रत्येकाच्या हृदयाची पकड घे. असं उत्साही कर, असं सामर्थ्याने भर देवा की तो उत्साह आयुष्यभर कधी संपणार नाही. तो सामर्थ्याचा झरा कधी हटणार नाही. तुझं गौरव आज रात्री प्रकट कर माझ्या देवा. प्रभू, तुला आम्ही धन्यवाद देतो तुझ्या अद्भुत उपस्थितीबद्दल. तुला जे करायचे ते तू इथं कर प्रभू. पवित्र आत्म्या तुझ्या मोकळीकतेला प्रभू आम्ही धन्यवाद देतो. ही सर्व प्रार्थना उद्धारक येशू याच्या गोड पवित्र आणि सर्वोच्च नावात मागतो म्हणून पित्या ऐक. आमेन, आमेन, आमेन. थेसलोनिकरास पहिले पत्र 5वा अध्याय आणि 19वा वचन. आत्म्याला विझवू नका, हे 3 शब्दाचंच एक वचन आहे, पण याच्यावरतीच आज आपण लक्ष केंद्रित करणार आहोत. सगळ्यांनी म्हणा, आत्म्याला विझवू नका. आत्म्याला विझवू नका. आत्मा विझू देऊ नका. आत्म्याला विझू देऊ नका. देवाच्या प्रिय लोकांनो, देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये त्याचा अग्नी दिलेला आहे आणि हा अग्नी नेहमी आमच्यामध्ये ज्वलंत राहिला पाहिजे. अनेकदा संकट येतील आणि त्या आत्म्याला विझवण्याचा प्रयत्न सैतान करील. आजूबाजूची परिस्थिती तुमच्या त्या आत्म्याला विझवण्याचा प्रयत्न करेल, पण तुम्ही तुमच्या ध्येयाशी अटळ असावं ही परात्पर देवाची इच्छा आहे. जी जबाबदारी माझ्या देवाने तुमच्या खांद्यावरती सोपवलेली आहे, ज्या गोष्टी प्रभूने तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या करण्यासाठी मागे पुढं न पाहता जे काम देवाने दिलंय ते अविरत करण्यासाठी तुमच्या आत्म्यामध्ये नेहमी देवाचा अग्नी पेटत राहिला पाहिजे. आमेन. काही वर्षांपूर्वी सत्य घटना आहे प्रियांनो. रिया बुलोज नावाची एक 11 वर्षाची मुलगी, लक्षात ठेवा, जिचं नाव होतं रिया बुलोज, आणि ही 11 वर्षाची मुलगी फिलिपियन्स या देशामध्ये राहत आहे. आणि फिलिपियन्समध्ये ही 11 वर्षाची मुलगी, तिला एक आवड होती की मी फक्त धावत राहावं. तिला धावण्याची, रनर बनण्याची तिची खूप इच्छा होती आणि ती अशी धावायची की तिच्या वर्गातल्या कुठल्याच मुलं कुणी तिच्यासारखं धावू शकत नव्हत्या. आणि मग तिची धाव एवढी चांगली व्हायला लागली आणि रिया बुलोजला सगळीकडे तिला प्रोत्साहन मिळायला लागलं, पण तिच्याकडं चांगल्या प्रकारचे बूट तिच्या पायात नव्हते. जर एखाद्याला चांगली धाव धावायची असेल तर त्या व्यक्तीकडे चांगल्या प्रकारचे शूज असणं गरजेचं आहे. ती मुलगी एक दिवशी आग्रह करून आपल्या बापाकडे विनंती करायला गेली बुटांसाठी. आणि बापाकडे ज्यावेळेस ती गेली, वडिलांना तिने सांगितलं की मला नायकी कंपनीचे अशा प्रकारचे ह्या नंबरचे असे रनिंगचे शूज मला पाहिजेत. बापाने विचारलं किती किंमत आहे. मुलीने जेव्हा किंमत सांगितली तो म्हटला की बाळा, मी 2 वेळचं जेवण कसं तुम्हाला भरवतोय हे मला माहित आहे, पण माझी काही लायकी पात्रता नाही की मी तुला कुठूनही ते बूट आणून द्यावेत. मला माफ कर, मी तुला ते बूट घेऊ शकत नाही. ती मुलगी खचली नाही. जे बँडेज
जखमांवरती बांधले जातात अशा प्रकारचे बँडेज त्या मुलीने आपल्या पायाला गुंडाळले आणि त्याच्यावरती तिने एक नायकीचा जो असा टिकमार्क असतो तो तिने स्केच पेनने त्याच्यावरती तो ड्रॉ केला आणि तिने असं फील केलं की माझ्या पायात बँडेज नाही, माझ्या पायात ओरिजिनल नायकीचे शूज आहेत आणि मला त्या कंपनीचे बूट मिळो अगर न मिळो पण मी धावणारी आहे आणि म्हणून मी धावणार आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, मोठी स्टोरी मी शॉर्ट करतो, पण ज्यावेळेस तिने ऑलिम्पिक मध्ये भाग घेतला तिच्या देशासाठी फिलिपिन्ससाठी तिने 3 गोल्ड मेडल आणले. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, जिच्याकडे चांगले शूज नव्हते तिने बँडेज पायाला बांधून त्या रेसमध्ये 3 गोल्ड मेडल ज्यावेळेस आपल्या देशासाठी आणले. ही बातमी नायकी कंपनीच्या मालकांपर्यंत पोहोचली आणि त्यांनी एक जबाबदारी उचलली आणि त्यांनी म्हटलं, आयुष्यभर या मुलीला आम्ही फुकटमध्ये शूज देणार आहोत, आयुष्यभर तिच्या शिक्षणाचा आणि भवितव्याचा खर्च आम्ही उचलणार आहोत. देवाच्या प्रिय लोकांनो, परिस्थिती कशीही असली परंतु त्या परिस्थितीमध्ये आम्ही टिकून राहणं गरजेचं आहे. संकट येतील, अडचणी येतील, पण अग्नी जळत राहिला पाहिजे. हालेलुया. बोलो येशू मसीह की. निर्गम याचा 3रा अध्याय आणि 2रं वचन. निर्गम याचा 3रा अध्याय 2ऱ्या वचनात बायबल सांगतं, तेव्हा परमेश्वराच्या दूताने एका झुडपातून अग्नी ज्वालेत त्याला दर्शन दिले. त्याने दृष्टी लावली तर झुडूप अग्नीने जळत असून ते भस्म झाले नाही असे त्याला दिसले. या ठिकाणी प्रभूचं वचन सांगत आहे, अर्थात हे वचन कोणाबद्दल आहे? मोशेबद्दल. जळतं झुडूप कोणी पाहिलं? मोशेने पाहिलं. आता मोशे आपले कळप सांभाळत आहे, सासऱ्याच्या घरी 40 वर्ष आनंदी आनंद आहे. ते जळतं झुडूप पाहण्याच्या आधी हा मोशे मेंढरं सांभाळतोय, इत्रोचे सासऱ्याचे मेंढरं सांभाळतोय आणि नेहमी त्या जागेवरती तो नेहमी येत असायचा. पण एक दिवशी त्याला एक झुडूप दिसलं की ज्या झुडपामध्ये अग्नी आहे. त्या अग्नीकडे त्याने निरखून पाहिलं तर एक गोष्ट त्याला लक्षात आली, आग आहे पण झुडूप भस्म होत नाही. त्या झुडपामध्ये अग्नी आहे. त्या झुडपातून आवाज आला नाही की हे मोशे तुला आज्ञा आहे तू इकडे ये. त्या मोशेला त्या अग्नीमधून कुठलाही शब्द नाही येता ती अग्नी पाहून आपोआप मोशेची पावलं अग्नीकडे वळाली. हालेलुया. जिथं देवाची उपस्थिती आहे, जिथं प्रभूचं सामर्थ्य आहे तिथं आमंत्रणाची गरज पडत नाही. माझा देव जिथं आहे तिथं गर्दी होते. जिथं परमेश्वर आहे तिथं लोक चालत येतात आणि त्या ठिकाणी देवाचं नाव उंच होतं. देवाच्या प्रिय लोकांनो, आज एक गोष्ट पक्की लक्षात ठेवूया. मोशेच्या काळात मोशे त्या अग्नीजवळ चालला आणि देवाच्या दूताने त्याला सांगितलं, प्रभूचा शब्द आहे, मोशे ज्या जागी तू उभा आहेस ती जागा प्रभूला धन्यवाद. ती जागा पवित्र आहे. ज्या जागी तू उभा आहेस ती जागा पवित्र आहे. आपले जोडे काढून टाक आणि मग तू माझ्याकडे ये. त्यावेळेस त्या मोशेने आपले जोडे काढले आणि त्या अग्नीच्या जवळ तो गेला. देव त्याच्याशी बोलायला लागला आणि हा संदेश आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे. आणखीन एक उदाहरण सांगेन मी. देवाच्या प्रिय लोकांनो, एकदा एका राजाने सांगितलं की या सैतानाला तुम्हाला नमन करायचं आहे आणि त्या 3 देवाच्या दासांनी म्हटलं की आम्ही नमन करणार नाही. हालेलुया. आमचं नमन फक्त आमच्या देवासाठी आहे, ज्या देवाने आम्हाला निर्माण केलं, जो इस्रायलाचा परमेश्वर आहे, जो राजांचा राजा आहे. त्या देवाशिवाय आम्ही कोणापुढे झुकत. हालेलुया. सगळा देश सैतानापुढे नतमस्तक झाला. पण त्या ठिकाणी शद्रक, मेशक आणि अबेदनगो एकदम फुल टाईट मध्ये उभे आहेत. आम्ही झुकत नसतो. हालेलुया. राजा म्हटला, तुम्हाला झुकवणं माझ्याकडे आहे. हालेलुया. आम्ही तुम्हाला बरोबर झुकायला लावतो. आणि मग काय, राजा म्हटला, आता बघा सगळे वाद्य वाजवले जातील, एक शेवटचा चान्स देतो, वाद्य वाजले की झुका. तू शेवटचा दे नाही तर 1000 दे. आम्ही झुकत नसतो म्हणजे झुकत नसतो. आमच्याकडे नाही ते जमत. आम्ही नाही करणार सैतानाला नमन. देवाच्या प्रिय लोकांनो, त्या ठिकाणी बायबलचं वचन सांगतं, राजाने नेहमीपेक्षा भट्टी 7 पट अधिक तप्त करायला लावली आणि मग ह्या 3 लोकांना त्या अग्नीच्या भट्टीमध्ये फेकण्यासाठी काही लोक गेले.
उठाव रे बाबा. लोक उचलायला आणि फेकायला खूप हुशार असतात. योनाला कसं फेकलं, इरमायाला कसं विहिरीत फेकलं, लोक फेकायला एक्सपर्ट आहे. आणि काल पण सांगितलं ना, एका सेवकाला त्याच्या 11 भावांनी फेकलं. काय बरं त्याचं नाव? हा, व्हेरी गुड, प्रेज लॉर्ड, हालेलुया. फेकायला लोक एक्सपर्ट असतात. लक्षात ठेवा, लोक फेकतील पण माझा देव तुम्हाला झेलणार आहे. हालेलुया. लोक टाकून देतील पण माझा देव तुम्हाला कधी टाकणार नाही. शद्रक, मेषक, अबेदनगोला अग्नीच्या भट्टीत फेकायला गेलेले लोक होरपळून मेले. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. लक्षात ठेवा, तुमच्याशी वैर करणारा देवाशी वैर करत आहे. माझे शब्द कानावरती असू द्या, अंतकरणात रुजवले जाऊ द्या, बिंबवले जाऊ द्या. वैर तुमच्याशी नाही, वैर तुमच्या परमेश्वराशी आहे. तुम्ही युद्ध लढत नाही. तुम्हाला एका गालात मारली तर दुसरा गाल तुम्ही पुढं करता, दुसऱ्या गालात मारली तर हसायचं नाही, उत्तर द्यायचं. दुसऱ्या गालात मारली तर काय करणार? परत हा गाल पुढं करायचा. आमेन, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, होरपळून गेले सगळे. ह्या तिघांना हात टाकलं. तिघांना हात टाकल्याच्या नंतर राजा आतमध्ये डोकावून बघतो, किती लोकांना टाकलं रे बाबा आपण? अरे आपण तिघांना टाकलं, 4 जण फिरतायत. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, मला हे तुम्हाला सांगायचं आहे, त्या अग्नीच्या जवळ मोशे आहे. हालेलुया. ऐकताय का तुम्ही? मोशे अग्नीच्या जवळ आहे. शद्रक, मेषक, अबेदनगो अग्नीच्या आत आहेत. पण तुम्ही आणि मी, आमच्या मध्ये पवित्र आत्म्याचा अग्नी देवाने दिलेला आहे. हालेलुया. आम्ही देवाच्या अग्नीने भरलेला आहोत. लोक विचारतात, का बरं सुरुवातीला जलाशयावर देवाचा आत्मा तळपत होता, तुम्ही आणि मी नव्हतो ना? का बरं त्यावेळेस त्या अग्नीच्या भट्टीमध्ये, त्या ठिकाणी, त्या झुडपामध्ये देवाचा अग्नी होता? कारण की तेव्हा लोकांना येशूचं रक्त नव्हतं ना. येशूच्या रक्ताने आम्हाला धुतलं आणि देवाने त्याचा आत्मा आम्हाला दिलेला आहे. हालेलुया. देवाचा अग्नी तुमच्यामध्ये जळत आहे. हालेलुया. म्हणा, देवाचा अग्नी माझ्यामध्ये जळत आहे. आहा हा, प्रेज लॉर्ड, हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, पेंटिकॉस्टच्या दिवसाबद्दल बायबल खूप छान रीतीने सांगतं. आणि ना, बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने पण एक प्रॉफेसी केली होती, खूप सुंदर भविष्यवाणी. बाप्तिस्मा करणारा योहान एक अद्भुत असा महान देवाचा सेवक होता. प्रेज लॉर्ड. जो वाटा नीट करत होता प्रभूसाठी. माझा प्रभू येणार आहे, त्याच्या आधी मी लोकांची मनं तयार केली पाहिजे. तो आधी जाऊन त्या ठिकाणी त्याने लोकांची मनं तयार केलेली आहेत आणि त्याने सगळं ग्राउंड प्रिपेअर केलंय प्रभूच्या येण्यासाठी. देवाच्या प्रिय लोकांनो, त्याच देवाच्या दासाने, याच बाप्तिस्मा करणाऱ्या योहानाने मत्तई 3 अध्याय 11 आणि 12 वचन, त्याचप्रकारे लूक याचा 3 अध्याय 16 वचन, यामध्ये त्याने भविष्यवाणीपर शब्द बोललेले आहेत. त्यापैकी मी एक शास्त्र भाग वाचतो फक्त. मत्तई 3, 11 आणि 12. ऐका, मत्तई 3 अध्याय 11 आणि 12 वचन. मी पाण्याने तुमचा बाप्तिस्मा पश्चातापासाठी करतो खरा, परंतु माझ्या मागून जो येत आहे तो माझ्यापेक्षा समर्थ आहे. योहाना, तुझ्यापेक्षाच नाही रे, आम्हा सगळ्यांपेक्षा तो समर्थ आहे. प्रभूला धन्यवाद. काय पॉवरफुल वचन आहे. त्याच्या वाहना उचलून चालण्याची देखील माझी पात्रता नाही. तो पवित्र आत्म्याने व अग्नीने तुमचा बाप्तिस्मा करेल. हालेलुया. येशू मसीह की आमेन. हालेलुया. त्याच्या हातात त्याचे सूप आहे. तो आपले खळे अगदी स्वच्छ करील व आपले गहू कोठारात साठवील, पण भूस न विसत्या अग्नीने जाळून टाकील. पॉवरफुल वचन आहे. येशू ख्रिस्ताबद्दल सांगितलं, मी तुमचा पाण्याने बाप्तिस्मा करतो पश्चातापासाठी, पण जो माझ्या मागून येत आहे, म्हणजे येशू ख्रिस्त जो आहे, तो पवित्र आत्म्याने तुमचा बाप्तिस्मा करणार आहे. हालेलुया. देवाच्या अग्नीचं सामर्थ्य तुमच्यावरती येणार आहे, हे त्याने सांगितलं. देवाच्या प्रिय संतगणांनो, आणि मग आपण पुढं प्रेषितांची कृत्ये 2 अध्याय 1 ते 4 वचनामध्ये आपण पाहतो की कशा प्रकारे पेंटिकॉस्टच्या दिवशी प्रभूचं अद्भुत काम झालंय. वाचूया आपण प्रेषित 2 अध्याय 1 ते 4 वचन. ऐका. नंतर पेंटिकॉस्ट म्हणजे 50वा दिवस आला, तेव्हा ते सर्व एकत्र जमले असताना अकस्मात मोठ्या वाऱ्याच्या सुसाट्यासारखा आकाशातून नाद झाला व ज्या घरात ते बसले होते ते सर्व त्याने भरले आणि वेगवेगळ्या होत असलेल्या
अग्नीच्या जिभांसारख्या जिभा त्यांना दिसल्या व प्रत्येकावर त्या एक एक अशा बसल्या. तेव्हा ते सर्वजण पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाले आणि आत्म्याने जसजशी त्यांना वाचा दिली तसतसे ते निरनिराळ्या भाषातून बोलू लागले. पेंटिकॉस्टच्या दिवशी देवाच्या प्रिय लोकांनो, देवाच्या सामर्थ्याद्वारे वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद झाला. माझ्या देवाची थोडी स्टाईल वेगळी आहे. किती लोक आमेन म्हणतील? एदेन बागेत एंट्री मारली, डायरेक्ट शिळोप्याचा वारा. हालेलुया. ज्या वेळेस ख्रिस्ताचा जन्म झाला त्यावेळेस आकाशामध्ये लख प्रकाश आणि देवदूतांची गर्जना. ज्या वेळेस पवित्र आत्मा आला, वाऱ्याच्या सुसाट्यासारखा नाद. आणि ज्या वेळेस तो मेघारूढ होऊन येईल, शेवटचा करणा वाजणार आहे प्रियांनो. हालेलुया. प्रत्येक डोळा त्याला पाहिल. प्रकटीकरण 1:7 वचनाप्रमाणे ज्यांनी त्याला भोसकले तेही पाहतील, ज्यांनी त्या ख्रिस्ताच्या विरुद्ध काम केलं तेही पाहतील. वेगवेगळे लोक ऊर बडवून घेतील. त्या दिवशी देवाच्या प्रिय लोकांनो, आकाशामध्ये मोठं चिन्ह दिसणार आहे. येशू ख्रिस्त त्याच्या सैन्यासहित, त्याच्या दिव्यदूतांसहित मोठ्या गौरवानिशी तो तुम्हाला आणि मला घेण्यासाठी येणार आहे. ज्या वेळेस हा क्षण येईल, तुम्हाला अचानक असा एक अकस्मात आवाज पण येईल आणि लख प्रकाश येईल. तुम्ही म्हणाल आम्ही ऑडिटोरियम मध्ये बसलोय, आम्हाला बाहेर काय चाललंय माहित नाही, काल इकडे प्रार्थना चालली, काल बाहेर धो पाऊस होऊन गेला, आम्हाला माहित नाही. तर असं काही होणार नाही. असा प्रकाश घेऊन येईल. या भिंती फाडून प्रकाश आतमध्ये येईल. सगळीकडे त्याच्या प्रकाशाने दुनिया भरून जाईल. जगाचा प्रकाश येत आहे. स्वर्गीय सामर्थ्यानिशी येशू ख्रिस्त येत आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कदाचित त्या दिवशी कुणाच्या तरी प्रेतक्रियेला आम्ही पाळक लोक गेलेला असू. प्रेतक्रिया चालू आहे. धुळीला धूळ, मातीला माती, आमचा सगळा विधी चाललेला आहे. अचानक पेटीमध्ये हालचाल ऐकायला येईल. ए बाबा काय झालं, कसलं हालचाल आहे? उघड उघड उघड, बाहेर काढ. आतमधला माणूस जिवंत होईल. अरे हाच नाही, तिकडं पण जिवंत झाला. ती कबर उघडली. अरे ती कबर उघडली, ती कबर उघडली. ज्या वेळेस तुम्हाला कबरा उघडताना दिसतील त्यावेळेस स्वतःला तयार करा, कारण की पुढचा नंबर तुमचा असणार आहे. तुम्ही उचलले जाणार आहात. आम्ही शेवटच्या दिवसांमध्ये आहोत आणि या दिवसांमध्ये मंडळीने तयार होणं फार गरजेचं आहे. बोलो येशू मसीह की. देवाला धन्यवाद. देवाच्या प्रिय लोकांनो, जी आग देवाने तुमच्या आणि माझ्यामध्ये दिलेली आहे ती तेवत ठेवली पाहिजे, ती ज्वलंत ठेवली पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, पेंटिकॉस्टच्या दिवशी आमच्यावरती आग उतरली आणि तो पवित्र आत्मा, देवाचा अग्निमय सामर्थ्यवान आत्मा, त्याने आमच्यामध्ये प्रवेश केला. देवाच्या प्रिय लोकांनो, योहान 4:24 मध्ये बायबल सांगतं, देव आत्मा आहे. देव काय आहे? आणि त्याच्या उपासकांनी त्याची उपासना. व्हेरी गुड. बायबल वाचणारे लोक इथं आलेले आहेत. प्रभूला धन्यवाद. देव आत्मा आहे, देव शरीर नाही. किती लोक आमेन म्हणणार आहे? देवाकडे शरीर नाही आपल्यासारखं, देव आत्मा आहे. शरीर आमच्याकडे आहे. या शरीराला त्या आत्म्याची गरज आहे आणि त्या आत्म्याला या शरीराची गरज आहे. हालेलुया. ज्या वेळेस तो आत्मा तुम्ही प्राप्त करता त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये देवाचं अलौकिक आणि महान कार्य व्हायला सुरुवात होते. देवाला, परमेश्वराला औरंगाबादमध्ये चालायचंय. किती लोक आमेन म्हणतील? तुमच्या शहरात, तुमच्या गावांमध्ये कुणाला चालायचंय? पण तो कसा चालणार? त्याच्याकडे शरीर नाही. मग तो तुमच्यात येणार. ज्यावेळेस तुम्ही चालणार, तुमच्यामधून तो चालणार. हालेलुया. त्याला रोगांना स्पर्श करायचा आहे. जेव्हा तुम्ही स्पर्श करणार, तुमच्यामधून तो इतरांना स्पर्श करणार. जेव्हा तुम्ही बोलणार, तुमच्यामधून तो लोकांशी बोलणार. जेव्हा तुम्ही पाहणार, तुमच्यामधून तो पाहणार. जे तुम्ही काम करत आहात ते तुमच्या मनाने करत नाही, माझा देव तुमच्याकडून करून घेत आहे. हालेलुया. आम्ही त्याच्या हातातली कठपुतली आहोत आणि म्हणून रोज देवाला म्हणायचं, तुला जे पाहिजे ते कर. किती लोक आमेन म्हणतील? तुला जे वाटतं ते कर, तुला जे माझ्या जीवनात करायचे ते कर. त्या पवित्र आत्म्याने, पवित्र आत्म्याच्या अग्नीने, परमेश्वराने तुम्हाला आणि मला भरलेला आहे. बर, देव अग्नी आहे, सगळ्यांना मान्य हो की नाही? अनुवाद 4 अध्याय 24 वचन, अनुवाद 4:24. कारण तुझा देव परमेश्वर हा भस्म करणारा अग्नी आहे, तो ईर्ष्यावान देव आहे. आमेन. आणखीन एक रेफरन्स वाचू पटकन. निर्गम 13 अध्याय 21 आणि 22 वचन.
त्यांनी रात्रंदिवस चालावे म्हणून परमेश्वर दिवसा त्यांना मार्ग दाखवण्यासाठी मेघस्तंभातून आणि रात्री त्यांना उजेड देण्यासाठी अग्निस्तंभातून त्यांच्या पुढे चालत असे. दिवसा मेघस्तंभ व रात्री अग्निस्तंभ लोकांपुढून कधी दूर होत नसत. दिवसा त्यांना चालायचंय, सावली पाहिजे, देव मेघस्तंभ. रात्री त्यांना प्रवास करायचा आहे, देव त्यांच्या पुढं कसा चालायचा, अग्निस्तंभ. आणि बायबलच्या वचनांमध्ये अजून खुलासा केलेला आहे की नाही. प्रकटीकरण 4 अध्यायात स्वर्गाचं वर्णन केलं. योहानाने स्वर्गात देवबापाचं सिंहासन पाहिलं. सिंहासनावर त्याला काय दिसलं, फक्त विजांचा कडकडाट आणि अग्नी त्याने पाहिला. देवाच्या प्रिय लोकांनो, या वचनात आम्ही पाहतो की आमचा देव अग्नीसारखा आहे. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. तो अग्नी आहे, भस्म करणारा अग्नी आहे. बरं, एक प्रश्न विचारला तर चालेल? नाही म्हटलं तरी विचारणारच आहे. हो म्हणून टाका. प्रेज द लॉर्ड, हालेलुया. एक प्रश्न आहे मला. कुत्र्याला पिल्लू झालं, ते मांजरीचं पिल्लू असू शकतं का? बरं, मांजरीला पिल्लू झालं, उंदराचे पिल्लू होऊ शकतात का? नक्की. आमच्या मुंबईला पण होत नाहीत. प्रेज लॉर्ड, प्रभूला धन्यवाद. इकडे पण सेम आहे. वाघाचीच पिल्लं होतात. हत्तीला बरोबर आहे का चुकीचं आहे? हालेलुया. आम्हाला एवढं ज्ञान आहे. वाघाला वाघाची पिल्लं, हत्तीला हत्तीची पिल्लं होतात. देवाच्या प्रिय लोकांनो, आमचा बाप अग्नी आहे. मग आम्ही अग्नीचे लेकरं, आम्ही पण अग्नी आहोत, आम्ही पण फायर आहोत, आम्ही पण देवाच्या आत्म्याने भरलेले आहोत. हालेलुया. आमचा बाप यहुदा वंशाचा सिंह आहे, आम्ही पण यहुदा वंशाच्या सिंहाचे बच्चे आहोत. आमेन, हालेलुया. आम्हाला पित्यासारखं बनायचं, कधीच कोणत्या पास्टरची स्टाईल मारायची नाही. हालेलुया. देव अग्नी आहे, त्याने त्याचा अग्नी तुमच्यामध्ये दिलेला आहे. हालेलुया. जो दृष्टांत तुमचा आहे त्याला घट्ट धरून राहा. आपल्या दृष्टांतामध्ये कमजोर पडू नका. जे देवाने सांगितलंय काहीही हो, आपल्या त्या स्थितीमध्ये टिकून राहा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? हालेलुया. बोले येशू मसीह की. 3 आज्ञेंबद्दल पटापट बोलून थांबणार आहे. ऐकताय का सगळे? लेवीय 6 अध्याय 8 ते 13 वचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन व त्याचे मुलगे ह्यास आज्ञा कर की होमार्पणाचा विधी असा, होमबली वेदीवरील अग्निकुंडावर रात्रभर ठेवून तो सकाळपर्यंत असू द्यावा आणि वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा. मग याजकाने आपला सणाचा जागा व चोरणा अंगात घालून होमबली अग्नीत भस्म झाल्यावर त्याची जी राख वेदीवर राहील ती काढून वेदी शेजारी ठेवावी. मग त्याने आपली वस्त्री उतरवून दुसरी घालावी आणि ती राख छावणी बाहेर एखाद्या स्वच्छ ठिकाणी न्यावी. वेदीवरील अग्नी तिच्यावर जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. याजकाने त्याच्यावर रोज सकाळी इंधने घालून तो पेटता ठेवावा आणि त्याच्यावर होमबली रचून शांतार्पणाच्या चरबीचा होम करावा. वेदीवर अग्नी सतत जळतच ठेवावा, तो विझू देऊ नये. आमेन. अहरोनाला आणि त्याच्या मुलांना आज्ञा दिली आहे परमेश्वराने, वेदीवर जो अग्नी आहे तो कधीच विझता कामा नये. आमेन, हालेलुया. तो अग्नी सदैव पेटतच ठेवावा. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्यावेळेस ही वेदी उभारली जायची, लक्ष देऊन ऐका, वेदी उभारल्यानंतर त्याच्यावर इंधन आणि सगळ्या गोष्टी ठेवल्या जायच्या. याजक देवाकडे याचना करायचे आणि पहिला अग्नी स्वर्गातून देव पाठवायचा. किती लोक आमेन म्हणणार आहेत? आता देवाने एकदा अग्नी दिला की परमेश्वर रोज अग्नी देणार नाही. किती लोक आमेन म्हणणार त्या गोष्टीला? फार महत्वाचं आहे, फार महत्वाचं. एकदा परमेश्वराने अग्नी दिला तर परत आता देव अग्नी देणार नाही. जो दिलेला अग्नी आहे तो पेटत ठेवण्याची जबाबदारी याजकाची आहे. त्याच्यावर इंधन टाकत राहायचं, त्याला पेटत ठेवायचं, त्याला विझू द्यायचं नाही. देवाच्या प्रिय लोकांनो, पूर्ण नवीन करार बारकाईने वाचा. पेंटिकॉस्टच्या दिवशी हे सगळे शिष्य, हे 120 जण माडीवरच्या खोलीवर होते. त्या ठिकाणी त्यांना पवित्र आत्म्याचा अग्नी प्राप्त झाला. तिथून गेल्यानंतर तो अग्नी त्यांनी पेटत ठेवला. किती लोक आमेन म्हणतील?
पेत्र कधीच म्हटला नाही, आज थोडं डाऊन वाटतंय जरा, चला परत एकदा माडीवरच्या खोलीवर चक्कर मारून येऊ. एकदा अभिषेक मिळाला म्हणजे मिळाला, एकदा देवाचं सामर्थ्य मिळालं म्हणजे मिळालं. हालेलुया. तुम्ही चांगलेत म्हणून पवित्र आत्मा मिळाला नाही, देव चांगला आहे म्हणून पवित्र आत्मा मिळाला आहे. आणि देव ज्या वेळेस देतो तो परत काढून घेत नाही. हालेलुया. आमची जबाबदारी आहे तो अग्नी वेदीवरचा पेटत ठेवला पाहिजे, त्याच्यामध्ये इंधन टाकत राहिलं पाहिजे. काही लोक पाण्याचे जग पण घेऊन येतील. हालेलुया. निकाळजे साहेबांची साक्ष ऐकली आत्ता, आणि त्यांनी सांगितलं की मुलगी आजारी आहे, डॉक्टर निगेटिव्ह बोलत आहेत. निगेटिव्ह बोलले, घाबरवलं तरच बिझनेस वाढेल ना. हालेलुया. लोक तुम्हाला घाबरवणार, जगातले लोक नेगेटिव्ह बोलणार, तुमच्यामध्ये भीती कशी निर्माण होईल याचा प्रयत्न करणार, जगात पाणीच घेऊन येतील, कसा विस्तावावरती टाकू. पण देवाच्या प्रिय लोकांनो, कुठल्याही पाण्याने फरक पडत नाही असा हा अग्नी देवाने दिलाय. देवाच्या प्रिय संतगणांनो, एलियाच्या काळात त्याने 12 घागरी पाणी वेदीवर टाकायला लावलं, परंतु त्या पाण्याचा फरक पडला नाही. एकदा तो अग्नी आला ना, तो कोणाच्या बापाला विझवता येत नाही. प्रियांनो, एकदा देवाने तुम्हाला अभिषेक केला ना, एकदा देवाने तुमच्यामध्ये तो अग्नी दिला, तो कशाने विझू शकत नाही. फक्त आमची जबाबदारी आहे तो अग्नी आम्ही पेटत ठेवला पाहिजे. हालेलुया. म्हणा, वेदीवरचा अग्नी पेटत राहू द्या, पेटत राहू द्या. काही काही लोक एवढे एक्साइटेड भेटतात कधी कधी. हालेलुया. आराधना चालू झाली का त्यांच्या टाळ्या, पहिल्या वर्षी, दुसऱ्या वर्षी, तिसऱ्या वर्षी, नंतर असं, नंतर तर पार असं वाटतं गेला का काय प्रार्थनेतच. सॉरी टू से, पण असं घडतं. कसं थंड होऊ शकतो आपण, कसं शांत होऊ शकतो आपण. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या दिवशी तुम्हाला प्रभूची भेट झाली त्या दिवसापासून तुमच्यामधला आवेश कशानेच कमी होता कामा नये. हालेलुया. बोला येशू मसीह की. जो आपल्या ध्येयाशी एकनिष्ठ आहे, जो अग्नी जळत ठेवतो, त्याच्यामध्ये परमेश्वर कार्य केल्याशिवाय राहत नाही, देवाच्या योजना पूर्ण झाल्याशिवाय राहत नाही. काही काही लोक रोज दृष्टांत बदलतात. हालेलुया. ऐकताय तुम्ही? 1 जानेवारीला, देवा ह्या वर्षी मला मर्सिडीज बेन्झ पाहिजे. 2 महिने गेले, 3 महिने गेले, एप्रिल महिन्यामध्ये देवा ठीक आहे इनोवा पाहिजे. अजून 2-4 महिने गेले, टाटा सुमो पाहिजे. अजून 1-2 महिने गेले की देवा एखादी जुनी मारुती 800 भेटली तरी चालेल बाप्पा. आणि 1 डिसेंबरला म्हणतो, नाताळाला सायकल तरी दे माझ्या देवा, का मी पायी चर्चला जाऊ. कॉम्प्रोमाइज करायचं नाही. मोठ्या देवाचे अभिषिक्त लोक तुम्ही आहात. गरीब भिकारी देवाकडे तुम्ही आलेले नाही. मोठ्या गोष्टी मागा, तो करायला समर्थ देव आहे. हालेलुया. तुमचं करिअर, तुमचं जीवन आशीर्वादित झाल्याशिवाय राहणार नाही. पण नाही, पक्का निर्धार पाहिजे. इंजिनिअरिंगला गेला पहिल्या वर्षी, एक विषय कठीण गेला, पेपरमध्ये फेल झाला पहिल्या वर्षी. मम्मी डॅडी माझ्यासाठी इंजिनिअरिंग नाहीये, मी सोडून देतो. मी, अरे कशाला गेलता मोठ्या तिकडं, कशाला गेला होता तिकडं? गेलास तर अभ्यासच कर, आणि फेल झाला ना परत परीक्षा दे, पास हो, पण इंजिनियर झालाच पाहिजे, कारण माझ्या देवाने तुला तिथं पाठवलंय. हार मानायची नाही. किती लोक आमेन म्हणणार आहेत? पाऊल उचललं म्हणजे उचललं. जागा घेतली, 10 वर्ष झाले, घर बांधू नाही शकत, प्रार्थना कर, सुरुवात कर. जो देव जागा देऊ शकतो तो घर बांधायला पण शक्ती देणार आहे. तो परमेश्वर काम करणार आहे. बरेच लोक येऊन शिकून जातात, काय प्रॉस्पेरिटी गॉस्पल, आम्हाला घर नको, आम्हाला पैसा नको, आम्हाला हे नको, आम्हाला ते नको. मग कशाला आलाच जगात? जा वरती. मला हे नको, मला ते नको, मग करतोस काय? देवाने तुला पाठवलं. स्वर्ग म्हणजे ना, तुम्ही रोजचं जीवन ख्रिस्ताबरोबर आनंदाने घालवता. हालेलुया. जेलमध्ये टाकल्यावर माणूस आनंदी असतो? थोडं मोठ्या आवाजात बोलाल तर आनंद होईल मला.
पौल आणि सिलास जेलमध्ये टाकलं, तिथं ते आराधना करतायत. काय देवाची उपस्थिती आहे. आम्हाला तुम्ही कुठंही टाका, तिथं आमच्यामध्ये देवाच्या आत्म्याचं कार्य झालंच पाहिजे आणि होतच राहिलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, वेदीवर याजकाला सांगितलंय, अग्नी एकदा पेटला तो विझू द्यायचा नाही, तो जळतच ठेवायचा. आज नंतर घरात तुमच्या एखादी बहीण प्रार्थना करते, नवरा ड्रिंक करून येतो, तुमच्यातला अग्नी विझवण्याचा प्रयत्न करतो. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. लेकरं त्रास देतात. कधी कधी लेकरं प्रभूमध्ये आलेत, आईबाप त्यांना प्रभूपासून लांब नेण्याचा प्रयत्न करतात. पण एकदा तुमच्यात देवाचा अग्नी पेटला आहे ना, तो कशानेच विझता कामा नये. तुमच्यातल्या अग्नीद्वारे अख्ख्या घरात वणवा पेटला पाहिजे. प्रत्येक व्यक्ती देवाच्या आत्म्याने भरला पाहिजे. तुमच्यातला अग्नी स्थिर टिकून ठेवता आला पाहिजे. इंधन घालत राहा. हालेलुया. आता तुम्ही म्हणाल की कुठं बाबा पेट्रोल पंपवरती इंधन मिळतं का, पाळक साहेब कुठून आणायचं. हालेलुया. मला नाही तर उद्या सकाळीच फोन यायचं, ते इंधनाचं काय झालं पास्टर, कुठून आणायचं. इंधन म्हणजे प्रार्थना, इंधन म्हणजे वचन, इंधन म्हणजे स्तुती आराधना. ज्या गोष्टींनी तुमची आध्यात्मिक उन्नती होते ते करत जा. मोबाईलमध्ये गेम खेळणं इंधन नाही. हालेलुया. ज्या गोष्टीत वेळ वाया जातो ते करायचं नाही. ज्या गोष्टीने आध्यात्मिक उन्नती होईल त्या गोष्टी करायच्या. पहिली गोष्ट मी सांगितली, वेदीवरचा अग्नी जळत ठेवा. आमेन. थोडं मोठ्या आवाजात बोललं तरी चालेल. प्रभूला धन्यवाद. दुसरी गोष्ट ती म्हणजे प्रेषित 28:1-10. आता वेळेच्या अभावी वाचत नाही. तर या ठिकाणी एक ठिकाण आहे, बेट आहे. त्या बेटाचं नाव आहे मिलिता. मिलिता बेटाजवळ पौलाची नाव आलेली आहे आणि त्या ठिकाणी अशी स्थिती आहे बघा. रोमच्या जवळचा आजूबाजूचा प्रदेश आहे ना, -डिग्रीमध्ये तापमान असतं. पाणी आहे ना बर्फासारखं, एकदम बर्फच असतो, गार थंड असतं. एकदम असा प्रदेश आहे की तिथं इतकी थंडी असते का तुम्ही असं जसं आत्ता इथं आपण आहोत असं नाही थांबू शकत. खूप तुम्हाला तयारीनिशी तिथं राहावं लागतं, असा तो प्रदेश आहे. तर मिलिता नावाच्या त्या बेटाच्या जवळ मचवा येऊन पोहोचलेला आहे आणि खूप सुंदर अशी तिथं सगळ्या गोष्टींची घटना दिसते. पौलाने ऑलरेडी प्रॉफेसी केली होती, तारू तुटणार आहे, पण या तारवात जेवढे लोक आहेत त्यांचा बचाव होणार आहे. हालेलुया. कोणी विश्वास ठेवत नव्हतं त्यावेळेस आणि बऱ्याच गोष्टी घडल्या. तारू फुटलं आणि त्यानंतर सगळे जे लोक आहेत ते पोहून कसे बसे किनाऱ्यावरती पोहोचले. पण मी तर सांगितलं, पाणी -डिग्रीच्या खाली आहे, 0च्या खाली आहे. मग त्यांना थंडी वाजणार की नाही वाजणार? वाजणार. आता तिथं काय लिहिलं ते ऐका. पौलाने पाहिलं की आता सगळ्यांना थंडी वाजली. थंडीमध्ये आपण काय करतो? व्हेरी गुड, शेकोटी करतो. मग ती शेकोटी करण्यासाठी लाकडं लागणार, काटक्या लागणार. पौल गेला, त्याने काही लाकडं काटक्या सगळं जमा केलं. असं सगळं त्याने भारा उचलला असा आणि घेऊन आला आणि सगळ्या लोकांच्या मध्ये दिला टाकून. आणि मग त्याच्यावरती अग्नी पेटलेला आहे आणि जसा पौल तिथं शेकण्यासाठी बसलेला आहे. हालेलुया. पौल काय करतो? तिथं शेकायला बसलेला आहे. आणि जसं पौलाने काटक्या टाकल्या, त्या लाकडांमध्ये, त्या अग्नीमध्ये एक साप होता. सगळ्यांनी म्हणा, साप होता. साप तिथून बाहेर निघाला. आता एवढे जण शेकायला बसलेत, कुणालाही चावला असता, ठीक आहे, पण तो साप बरोबर आला आणि त्या पौलाच्या हाताला त्याने पकडलं. कुणाला पकडलं? पौलाच्या हाताला. आता पौलाने काय करावं? असा झटका दिला, साप परत अग्नीत पडला. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आता हा त्या बेटावरचा सगळ्यात खतरनाक साप होता. इतका खतरनाक की माणसाला चावला की माणूस तडफडून मारणार. गाववाले लोक जमा झालेत, त्यांची चर्चा. हा माणूस पाण्यातून वाचून आलाय, परत त्याला साप चावलाय, ह्याचं मरण फिक्स आहे. वरच्याची इच्छा नाही यांनी जागावं. बघ रे, तिकडून बघ, तोंडातून फेस आलाय का त्याच्या? इकडून बघ जरा, काय झालं? आता तडफडला, आता बघ तडफडल नाही, अजून 2 मिनिटात बघ काय होतं त्याचं. ते वाट बघतायत पौलाची मरण्याची आणि पौल आनंदात शेकत बसलेला आहे. खूप वेळ गेला आणि लोक म्हणायला लागले, हा माणूस नाही, हा देव आहे. हालेलुया. आता
जे पाळक वर्ग, देवाचे सेवक आहेत, तुमच्यासाठी हा संदेश आहे. जे देवाचे अभिषिक्त दास इथं बसलेले आहेत, ह्या काटक्या आहेत ना, हे मंडळीतले लोक आहेत. यांच्यामध्ये कधी कधी एखादा साप तुमच्या चर्चमध्ये येतो आणि जेव्हा पवित्र आत्म्याचा अग्नी उतरतो, हा तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करतो. मी सरळ, स्पष्ट आणि खरं वचन देणारा देवाचा दास आहे. हा तुम्हाला चावण्याचा प्रयत्न करतो, पण तुम्ही परत त्याला अग्नीतच टाकलं पाहिजे. हालेलुया. देवाच्या प्रिय लोकांनो, ज्या वेळेस तुम्ही सेवा करता, त्या सेवेमध्ये तुम्हाला बाहेरून विरोध होणार नाही, चर्चमधूनच तुम्हाला विरोध होईल. हालेलुया. चर्चमधून विरोध झाल्यानंतर तुम्हाला परत त्या अग्नीचीच गरज लागणार आहे. हालेलुया. आता अग्नी पवित्र आत्म्याचं प्रतीक आहे. हालेलुया. आपल्या मंडळीमध्ये नेहमी पवित्र आत्म्याचा अग्नी पेटत राहिला पाहिजे. हालेलुया. वेगवेगळ्या इव्हेंट्स घ्या, कार्यक्रम घ्या, लोकांसाठी सेमिनार घ्या, प्रार्थना करा, पण आग थंड होता कामा नये. हालेलुया. आठवड्यातून प्रार्थना घ्या, संडे टू संडे फक्त ख्रिश्चन असून उपयोग नाही. किती लोक आमेन म्हणतील? अजून जोरात. प्रभूला धन्यवाद. पहिलं सांगितलं, वेदीवरचा अग्नी पेटत राहिला पाहिजे. दुसरं, या शेकोटीमधला अग्नी पेटत राहिला पाहिजे. जे मंडळीतले लोक आहेत त्यांच्यामध्ये देवाचा अग्नी सतत पेटत राहिला पाहिजे. जो आपला परिवार आहे. हालेलुया. एखादं लाकूड जर बाजूला पडलं असेल, आपल्याला अजून आग पाहिजे, आपण काय करतो? असे जे इकडं तिकडं पडलेले आहेत घरातले, त्यांना परत आणायचं, त्या अग्नीमध्ये टाकायचं. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. तो प्रार्थनेला बसत नाही, बसवायचं तुमची जबाबदारी. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. मुलाने विचारलं ना, मम्मी नाताळाला तुला काय घेऊ? दादा मला एकच गिफ्ट पाहिजे, देशील? फक्त एकच गिफ्ट. मला साडी नको, मला चोळी नको, बांगडी काही नको देऊ, मला दागिने नको, काही नको देऊ. माझी एकच इच्छा आहे, ह्या रविवारी तू चर्चला चल. हालेलुया. आणि एकदा तो आला, प्रभू त्याचा ताबा घेईल. हालेलुया. तुमची जबाबदारी आहे त्या लोकांना जे प्रभूपासून दूर आहेत त्यांना प्रभूकडे आणायचं आहे. आमेन. अग्नी पेटत राहू द्या. आमेन. हालेलुया. तिसरं महत्त्वाचं उदाहरण, मत्ते 25वा अध्याय 1 ते 13 वचनं सगळ्यांना माहिती आहेत. 10 कुमारींचा दृष्टांत. मत्ते 25 1 ते 13. किती कुमारी आहेत? 10 कुमारी आहेत. आता ह्या ज्या 10 कुमारी आहेत, ह्या 10 कुमारींमध्ये 5 मूर्ख आहेत आणि 5 शहाणे आहेत. ज्या वेळेस त्यांनी आपले पोशाख घातलेले आहेत, सगळ्यांचे पोशाख, 10च्या 10 कुमारींचे पोशाख एकसारखे आहेत, सुंदर, एकाच दुकानातून घेतलेले पोशाख आहेत. सगळ्यांनी सारखाच, एकाच ब्युटिशियनकडे एकाच ठिकाणी त्यांनी मेकअप केलेला आहे. दिसायला सगळ्यांनी सेम मेकअप केलेला आहे. हातातले काही त्यांचे वेगवेगळे दागिने असतील, गळ्यातले दागिने, पायातले जोडे सगळ्यांचे सारखे आहेत. मेकअपवरून कळतच नाही कोण शहाणा आहे आणि कोण मूर्ख आहे. हालेलुया. तुम्ही किती कशा प्रकारे स्वतःला सजवलंय त्याच्यातून कळत नाही कोण माणूस किती शहाणा आहे किंवा मूर्ख आहे. आता देवाच्या प्रिय लोकांनो, या 10 कुमारींनी आपल्याबरोबर आणले होते दिवे. सगळ्यांनी म्हणा दिवे. थोडं मोठ्याने बोला. हा, प्रभूला धन्यवाद. या 10 कुमारींकडे दिवे आहेत आणि ते दिवे पेटत आहेत. आणि त्या 10 कुमारी वराची वाट पाहत आहेत. आणि मग वराची वाट पाहता पाहता वेळ लागायला लागला. थोडा वेळ झाला, अधिक वेळ व्हायला लागला. कधी येतोय वर माहीत नाही. आणि मग सगळ्या एकदम गुंगून गेल्या, कारण अख्खा दिवस मेकअपमध्ये गेला होता ना. हालेलुया. आणि एवढ्या थकून गेल्या, एवढ्या चालत आल्या, आणि मग त्याच्यानंतर त्या इतक्या थकून त्यांना झोप लागायला लागली. दिवे ठेवले असे आणि एकमेकीच्या खांद्यावर कोणी डोकं ठेवलंय, कोणी भिंतीला डोकं लावलंय, कोणी त्या दरवाजाजवळ बसलंय, कोणी म्हटलं दरवाजाचा आवाज आला तर पहिला मला येईल, मी इथं झोपते. अशा करून 10च्या 10 कुमारींना झोप लागली. आता एक क्षण असा आला, वराच्या येण्याची चाहूल लागली. सगळ्या खडबडून जागे झाल्या. अरे बापरे, वर येतोय, काय झालं?
तयारी करा. हे माझे केस बरोबर आहेत का, हे माझा ड्रेस बरोबर आहे का, माझा दिवा व्यवस्थित आहे का, अरे माझा मेकअप व्यवस्थित आहे का, मी व्यवस्थित दिसते का, मी झोपेतून उठल्यासारखी तर नाही दिसत ना, वराला मला एकदम व्यवस्थित सामोरे जायचंय. एकमेकीशी डिस्कशन. आणि त्यातल्या काही होत्या, अरे माझा दिवा विझायला लागला, अरे दिवा जर विझला तर मला आत जाता येणार नाही, माझा दिवा विझतोय, अरे काय करायचं. ए ताई ऐक ना ताई ऐक ना काय झालं माझा दिवा विझतोय, थोडं तेल मला. अरे तुला तेल दिलं तर माझं संपून जाईल, तुला देता येणार नाही, तुला दिलं तर तुलाही पुरणार नाही, मलाही पुरणार नाही, कशाला मी नाही देऊ शकत. तू काय कर, तू 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 दुसऱ्याकडून घे. हे तुझ्याकडे आहे का, अरे माझ्याकडे पण नाही. अशा 5 जणींचा एक ग्रुप वेगळा झाला. अरे आमच्याकडे तेल संपलंय, आम्ही काय करावं. 5 जणी तयार आहेत, ज्यांच्याकडे तेल नाही त्या एकदम हतबल झाल्यात, आम्ही काय करावं त्यांना समजत नाही. 5 जणींनी सल्ला दिला, जा लवकर बाजारात जा, स्वतःसाठी तेल विकत आणा, लवकर घेऊन या, पळत जा, लवकर जा. ह्या दिवे घेऊन, ताटं घेऊन, त्यांची सगळी तयारी घेऊन बाजारात गेल्या. 5 मूर्ख कुमारी बाजारात व्यापार करतायत, तेल विकत घेत आहेत, हातात पैसे आहेत, तेल मागतात. शहाण्या कुमारी दिवे जळत आहेत, कारण त्यांच्याकडे एक्स्ट्रा तेल आहे, त्यांचे दिवे जळत आहेत. वर आला त्यावेळेस त्या तयार होत्या. फरक आहे. वर आलेला असताना शहाण्या कुमारी त्यांचे दिवे, त्यांचं तेल, सगळ्या गोष्टी एकदम व्यवस्थित आहेत. पण त्याच काळामध्ये मूर्ख कुमारी बाजारामध्ये व्यापार करतात. माझे शब्द तुम्हाला आवडो अगर न आवडो, परात्पर देवाने मला पाठवलंय, मला खरं बोलणं गरजेचं आहे आणि ते मी बोलल्याशिवाय जाणार नाही. ज्या लोकांनी सेवेचा धंदा केलेला आहे, एक प्रॉफेसी इतक्या रुपयाला, आरोग्य दिलं तर तुम्ही मला एवढे पैसे द्या, त्यांचा धिक्कार असो. प्रभू येतंय, त्यांनी बाजार मांडलेला आहे. देवाच्या प्रिय लोकांनो, कान उघडे ठेवून ऐका. जर तुम्ही अशा चर्चला जात असाल तर तुम्ही नरकाच्या वाटेवर चाललेले आहात. हा शाप नाही, देवाकडून तुमच्यासाठी ताकीद आहे. कुठंही तुम्ही चर्चला गेलात, जर तुम्हाला प्रार्थना करण्याचे पैसे मागितले, देवाच्या राज्यात व्यापार क्रय विक्रय नकोय प्रियांनो. किती लोक आमेन म्हणणार आहेत? जर कोणी म्हटला मी तुला प्रॉफेसी करतो, मला 10,000 दे, तुम्ही काय म्हणणार? एकच भाऊ नाही म्हणतोय, तुम्ही काय म्हणणार? देवाच्या प्रिय लोकांनो, आशीर्वाद विकत घेऊ नका. हालेलुया, प्रेज लॉर्ड. तुमचं आरोग्य विकत घेऊ नका. येशूने फुकट दिलंय, फुकट घ्या, आनंद करा, कारण त्याने आमच्यासाठी फुकट दिलेला आहे. हालेलुया. तुम्हाला कळतंय मी काय म्हणतोय? सेवेचा व्यापार होता कामा नये प्रियांनो, सेवेचा व्यापार होता कामा नये. ह्या बाजारात आहेत. मिनिस्ट्रीचे बिझनेस जर होत असतील तर देवाच्या राज्यापासून ते सेवा आणि ते सेवक लांब राहिलेले आहेत. ते कधी स्वर्ग राज्यात प्रवेश करू शकणार नाहीत. परखड शब्द आहे, देवाच्या उपस्थितीत स्वीकारा आणि कधीच अशा लोकांना आपल्या या पूर्ण औरंगाबाद शहरामध्ये त्यांचं स्वागत करू नका. तुम्ही ऐकलं मी काय बोललो? आपल्या घरातही त्यांना घेऊ नका. मी तुमच्या घरी येण्याचे एवढे पैसे घेईल, तू येऊच नको ना बाबा. हालेलुया. आमचा येशू आहे ना आमच्याकडं, आमचा प्रभू आहे. इथून लांब लांबचे प्रवास करून लोक पैसे खर्च करून जातात. मला फार उघड नावं वगैरे घेणं मला जमत नाही, मी ते बोलत नाही, पण तुम्हाला ताकीद देत आहे प्रभूच्या उपस्थितीमध्ये. ज्यावेळेस प्रभू येईल त्यावेळेस आमचे दिवे पेटते असले पाहिजेत. हालेलुया. आमचे दिवे विझता कामा नये. आम्ही देवाच्या सानिध्यात आणि सामर्थ्यात प्रबळतेने देवाचं काम करताना दिसलो पाहिजे. देवाच्या प्रिय लोकांनो, आपले दिवे विझू देऊ नका. हालेलुया. प्रभूचा येण्याचा समय निकट आलेला आहे. आमच्याकडं तेल असणं म्हणजे काय? तेल म्हणजे प्रार्थना. हालेलुया. तुमच्या प्रार्थनेत खंड पडता कामा नये. तुमचं आध्यात्मिक जीवन नेहमी प्रबळ असावं, ही परमेश्वराची इच्छा आहे. आता काही लोकांना प्रश्न पडला असेल नाही, पडलाच आहे. मग तुम्ही लोक, पाळक लोक, दान दशमांश का मागता? हसले. ऐका, हे दान दशमांशावरती तुम्ही लोक आम्हाला सांभाळत नाही. किती लोक आमेन म्हणतील? आम्हाला सांभाळणारा स्वर्गामध्ये आहे. माणसं नाही आले ना, कावळे येऊन देवाच्या लोकांच्या गरजा पूर्ण करतात. हे बायबलमध्ये लिहिलंय. विश्वास ठेवा अगर नका ठेवू, पण हे त्रिवार सत्य आहे. किती लोक आमेन म्हणणार? मग दान आणि दशमांश का द्यायचं आहे?
आम्ही तुम्हाला हे शिकवतो, देवाला दाखवा प्रभू या पैशापेक्षा माझं तुझ्यावर जास्त प्रेम आहे. हालेलुया. मी देत राहणार, कारण मला माहिती आहे दिल्याने परमेश्वर मला वाढवतो. हालेलुया. यासाठी द्या की तुमचं देवावरती प्रेम आहे. हालेलुया. समजतंय का? प्रभूला धन्यवाद. जे तुमचे दिवे आहेत ते सतत पेटत राहिले पाहिजेत. आत्म्यामध्ये तुम्ही नेहमी ज्वलंत राहावं ही देवाची इच्छा आहे. काय होता तुमचा दृष्टांत? तुम्ही तो दृष्टांत विसरलात का? कधी काळी कोणी प्रॉफेसी करून गेला असेल, येत्या दिवसात तू सेवा करणार आहे. जगातल्या सगळ्या अडचणी, टेन्शन, परिवारातल्या गोष्टी त्याने तुम्ही खचून गेलात का? आणि तुम्ही विचार करताय का, काय माहीत आता आयुष्याचे किती वर्ष राहिलेत, माझा देव उपयोग करणार का? हो, देव तुमचा आत्ताही उपयोग करून घ्यायला तयार आहे. देव तुम्हाला सोडणार नाही. हालेलुया. एक गोष्ट लक्षात ठेवा देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्ही प्रार्थना करता एखाद्या बहिणीसाठी, ती म्हणते अगं तू प्रार्थना केली ना, सकाळपासून डोकं दुखत होतं, माझं डोकं बरं झालं. काय अर्थ आहे याचा? देवाच्या प्रिय लोकांनो, तुम्हाला देवाने ऑलरेडी हिलिंग गिफ्ट दिलेलं आहे. हालेलुया. मग त्याच्यात वाढणार कसं काय? ते हिलिंग गिफ्ट आमच्यात वाढणार कसं काय? देवाने अग्नी पेटवला हिलिंग गिफ्टचा, वाढणार कसं काय? देवाने एदेन बागेत टेबल खुर्च्या लावल्या होत्या का? झाडं दिली होती, लाकूड दिलं होतं, लाकडापासून माणसाने बनवलं. देवाने सगळे जमिनीत खनिजे दिले, आपण लोखंड शोधून काढलं आणि गाड्या बनवल्या. परमेश्वर डायरेक्ट प्रॉडक्ट नाही देत, रॉ मटेरियल आम्हाला देतो. हालेलुया. देवाने ऑलरेडी तुम्हाला ते गिफ्ट दिलेलं आहे. मग ते हिलिंग गिफ्ट कसं वाढणार? आजारी दिसला का प्रार्थना करायची. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. बरा हो न हो देवाच्या हातात आहे. लोक निम्मे अर्धे ह्याच्यानेच घायल होतात. मी प्रार्थना केली आणि बरा नाही झाला तर काय करायचं? काय करायचं? काय होऊ नाही तर नाही हो, देवाची इच्छा, पण तुला गिफ्ट दिलंय, तू प्रार्थना केली पाहिजे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. ज्या व्यक्तीच्या प्रार्थनेने काही तासांपूर्वी दुखणारं डोकं बरं होऊ शकतं, त्याच व्यक्तीच्या प्रार्थनेने मेलेले मुर्दे पण जिवंत होऊ शकतात. हालेलुया. कारण त्या व्यक्तीला हिलिंग गिफ्ट देवाने दिलेलं आहे. काही लोक आहेत जे चांगल्या रीतीनं नेतृत्व करतात, आपल्या परिवारात सगळ्यांना व्यवस्थित गायडन्स करतात. कॉलिंग आहे, ह्या कॉलिंगचा माणूस मंडळीत उभा राहिला, त्या येत्या दिवसांमध्ये तो अनेक लोकांचं गायडन्स करू शकतो. शीतावरून भाताची परीक्षा केली पाहिजे. हालेलुया. तुम्हाला पटत नाही असं वाटतं? इथं आपल्या औरंगाबादचे लोक भात शिजलाय की नाही बघायला अख्खं पातेलं खाली ओतून देतात. तो तांदूळ शिजलाय का ग बघ पोरी, तू तिकडून बघ मी इकडून बघते. प्रत्येक चेक करता? एक चेक केला बस झालं? हो की नाही? त्याच्यावरूनच कळालं. जर आम्हाला आमच्या दैनंदिन जीवनातल्या गोष्टीतून असं कळतं, तर आज आम्ही आमच्या लेकरांमधले कृपादानं शोधले पाहिजेत आणि जो अग्नी देवाने दिलाय त्याला प्रखर करत चाललं पाहिजे. अरे माझी 2 वर्षाची मुलगी, तिला नीट बोलता येत नाही, धन्यवाद के साथ गाणं बोलते, तिला एवढं इन्करेज करा ना, मोठी आराधक येत्या दिवसात झाली पाहिजे. हालेलुया. जी कृपादानं तुम्हाला दिलेली आहेत ती प्रज्वलित करा. हालेलुया. काही लोकांना देव भरभरून देतो देवाच्या राज्यासाठी देण्यासाठी. प्रार्थना करा, आपल्या कृपादानांचा वापर करा. जेही तुम्हाला मंडळीसाठी देवाच्या राज्यासाठी कार्य करता येईल ते कार्य करत राहा. आमच्याकडे कृष्णा अण्णा म्हणून एकदम अंगुठाछाप एक शब्द लिहिता वाचता येत नाही, सुवार्ता सांग म्हटलं तर तत मम, पण त्या व्यक्तीने फक्त एवढंच त्याला माहिती आहे, गुरुवारी चर्च असतं, तुम्हाला माहिती आहे रविवारी तुम्ही बिझी असाल, गुरुवारी संध्याकाळी इतक्या वाजता या ठिकाणी चर्चला या. त्या व्यक्तीने आणलेल्या लोकांनी अख्खं चर्च भरून गेलं होतं. हालेलुया. सांगण्याचं तात्पर्य हे, तुम्ही किती शिकलात याला महत्त्व नाही, देवाच्या राज्यासाठी. हालेलुया. जगासाठी वेगळी किंमत असेल. तुम्ही कुठल्या जातीचे, धर्माचे, तुम्ही कोण काय, देव काहीच पाहत नाही. देव सगळ्यांना आशीर्वादित करतो. जो प्रभूकडे प्रार्थना करतो प्रभू त्याला आशीर्वादित करतो. परमेश्वर पाहत नाही पुरुष आहे म्हणून याला आशीर्वादित करेल, स्त्रीला नाही करणार, असं मुळीच नाही आहे. फक्त आम्ही एक गोष्ट जपायची, जो अग्नी देवाने दिला आहे तो आज नंतर जळत गेला पाहिजे, तो अग्नी पेटत राहिला पाहिजे. त्या अग्नीमध्ये जराही कधी कमी होता कामा नये. हालेलुया. जे दृष्टांत देवाने तुम्हाला दिलेले आहेत त्या दृष्टांतात टिकून राहा. जे लेकरं शिक्षण घेत आहेत आपल्या शिक्षणात घट्ट धरून राहा. आपल्या मंडळीशी एकनिष्ठ राहा. आपल्यामध्ये देवाने दिलेला पवित्र आत्म्याचा अग्नी सैतान नेहमी विझवण्याचा प्रयत्न करेल. हालेलुया. ऐकताय तुम्ही? लक्ष देऊन ऐकताय?
आम्ही अशा सभांवरून ज्यावेळेस घरी जातो, घरातून एखादा व्यक्तीच मिटिंगला आलाय, दुसरा तिकडे, इकडं निर्णय घेतला, प्रभू आज नंतर बायकोशी भांडणार नाही, आज नंतर मी पवित्र, आज नंतर मी असा तसा. घरी गेल्या गेल्या आलात का तोंड घेऊन 12 वाजता. आता तुमचे जरा शांतीभंग होते. हो आलो आहे. तुला काय वाटलं मी मीटिंगमध्ये तोंड ठेवून यावं असं वाटतं तुला? आलोय मी घरी. देवा मी किती कंट्रोल करू. तिला माहीतच नाही ना बिचारीला तुम्हाला पवित्र आत्मा इथं मिळालाय. ती तशीच वागणार तुमच्याशी. जोपर्यंत तुम्ही प्रत्युत्तर नाही देणार तोपर्यंत तिला कळणारच नाही की याच्यामध्ये पवित्र आत्मा आलेला आहे. हालेलुया. जोपर्यंत तुम्ही तुमच्या मुखाने, तुमच्या चांगल्या भाषणाने दाखवून नाही देणार, ती तिकडून म्हणेल काय समजतं की नाही तुम्हाला, सॉरी मला उशीर झाला, परत नाही करणार असं, धन्यवाद. तिच्यामध्ये परिवर्तन येईल. ती म्हणेल अगं बाई महाराज बदलले. हालेलुया. स्वामी बदलले. हालेलुया. प्रभूला धन्यवाद. महाराज बदलले, महाराणी पण बदलतील, राजपुत्र राजकन्या बदलतील, अख्खा परिवार बदलून जाईल. हालेलुया. आणि आम्ही एक्सपेक्ट करतो इकडं आत्मा मिळाला, एखाद्या कॉन्फरन्सला गेलो, घरी गेल्यावर असं वाटतं की सगळ्यांनी आम्हाला पायघड्या टाकाव्यात. हालेलुया. असं होणार नाही. तुमच्या वागण्यातून तुम्हाला दाखवून द्यायचं आहे की देवाने मला अग्नीचा अभिषेक केलेला आहे, देवाने तसा अग्नी माझ्यामध्ये प्रज्वलित केला आहे. बोलो येशू मसीह की. हालेलुया. आज एकच या संदेशातून शिकायचं आहे, जी आग पवित्र आत्म्याने दिलेली आहे ती विझता कामा नये. अग्नी पेटत राहू द्या. माझ्या प्रभूचा अग्नी पेटत राहू द्या. प्रत्येक घरामध्ये प्रभूचा अग्नी पेटत राहू द्या. आमेन.